कोण तो रामदेव बाबा. कोण पण असू दे व्यंजन मला काय नाही करत. साप नव्हतं कुठे आहे ते? अरे साप होता. वाटलं मला वाटलं. पण संध्याकाळ होताच घरी गेलं पाहिजे, कारण हे वेळ आहे त्या भयानक जनावरांचं बाहेर निघायचं. तुमच्यासोबत पहिलं तुम्ही सुरुवात केलीत, नंतर कोण कोण जोडत गेलं? एकदा सगळ्या नसतील आल्या ना? नाही. खूप तुम्हाला अडचणी वगैरे आल्या हो, खूप अडचणी आल्या. आम्ही जेव्हा व्यवसाय चालू करायला लागलो तेव्हा खूप आम्हाला लोकांनी, बाहेरच्या लोकांनी पण खूप अडचणी निर्माण केल्या. पण त्याच्यातून आम्ही सहकार्य, लोकांनी, बाहेरच्या लोकांनी सहकार्य केलं, पण आम्ही त्यातूनच पुढे जायचा आम्ही प्रयत्न केला, हार मानली नाही. तर नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत कांकेश्वरला आपल्या चड्डी बड्डी सोबत. जबरदस्ती आणलाय. मला जबरदस्ती आणलाय महाकालच्या दर्शनासाठी. आज 26 जानेवारी आहे. याला जबरदस्ती आणलेला. याची काय मर्जी नव्हती, खूप कारण देत होता. घातलं सोड पागल नाही. हा उल्हास म्हात्रे यांचा सुपुत्र. यांनी सर्व पुढाकार घेतला आम्ही कणकेश्वरला आल्याचा. पण हा जगदीश म्हात्रेंचा काही कामाचा नाही, खूप नुसता कारणात देत होता. हे दाखव. हे असे लोक फेकतात हे बघा. घे काय काय नाही सॉरी. आम्ही तिघं पण 30 वर्षाचे आहोत, पण अजून जिद्द सोडली नाही आम्ही. जिद्द आपल्या तशी तशी आहे. त्याचं 2 वर्ष फक्त जास्त आहेत. 32 वर्षाचा आहे तो आमचा दादा आहे. बघ इकडं. बरोबर बोलतो ना मी कॅमेरासमोर. सर आपल्याला येईल प्रॅक्टिस. जल्दी जल्दी काम पे जाने का है. नाईटला जात आहे. जायचं आहे. या ताईला घेतो. ताई तुमचे काय 2 शब्द आहेत? बरोबर कंकेश्वरला जायचा टाइम. चल तू संध्याकाळी त्याला कसा पण तोडू मोडू शकते ना. ताई आली. ताई थोडासा इम्प्रेशन फाडतो त्याच्यावर. पुन्हा घेऊ. चल दमला. हो म्हणजे व्हिडिओ एकच निघणार ना याच्यातले. मला पण घ्यायचं आहे. पकड. आणि मला माझा काय कॅमेरा पण बघ. हा आपल्याला लवकर जायचं आहे, नाही तर लवकर उतरतो. कालो झाला तर नागोबा नागिन येते हे जात आहे. आंबट गोड असतं ना ते. बघू पाण्याच्या बॉटल किती? एक 2 घेऊ. एकच आता घेऊन जायला लागेल. पुढे गेलं तर पाणी आहे ना. आता दमली. घे. टाकी धुईच नाही. ओके. बस. अरे शांताईंचं नाव त्या टाकीतलं पाणी वापरतात. आहे त्या टाकीत बघाच असेल. हे गेलं आता. ही
हे हम आहा दम दम अरे इथून चल इकडनं पुढे. जय महाकाल. आता दोन्ही साईडून व्हिडिओ येतात ना, हो ती पण आणि आपण पण दिसतो ना, हे फक्त आपल्या बघायला. आणि आपण जो बोलतो ते रेकॉर्डच देतात. हो चालू आहे रेकॉर्ड. मग क्या इथून गेलो तर डायरेक्ट चोंडीला. हां शॉर्टकट चोंडीवरून डायरेक्ट वरचं तिकीट. इथे एक ब्रेक घेऊया. हा बहन ते पास आहे. ब्रेक टाइम ब्रेक टाइम ब्रेक टाइम. आता आम्हाला आयुष्य ब्रेक देऊ. मला अच्छा बघितलं व्हिडिओ बोल गाणी बोलतो. सहलीला जायचं आता सहलीला जाय. कंकेश्वर देवस्थान. हां इथून पहिला देव पायऱ्या देव 350 पायऱ्या बाकी आहेत. सुमारे 2400 फूट कंकेश्वराची हो दाखवते पहिले देवाची पायरी. कुठला देवस्थान कंकेश्वरचा छोटासा एक मूर्त पायरी इथून चालू होतो. बरं मेन खरं दर्शन. सकाराम त्याच्या पायऱ्या बसून आलेल्या आहेत. 350 पायऱ्या. कमरेचा झाले चुरा. नाईट बाकी आहे. नाईटला होतं ना तुला. रातपाली नेपाली दिनपाली. थकेला इंसान. काय करणार आता. फुवारे आदमान पण साथ नाही देत. लग्नाचे रणवे बोलतात ना, काय बोलतात. एक चौथा घरी आहे, तिसऱ्याचा देवाकडे मागतो. हर हर महादेव. JW ला गेला. हर हर महादेव बंद झालेला आहे. चालू आहे तो. जबरदस्ती आ रहा है लगा तो जरा आपको नहीं वाटतं दादा कर है माझं ओके वाटतं पाणी पिलं. गाडी फिरली ना माहिती आता प्लेन पहिल्यासारखा मेलोडी नाही. पहिले बघ चॉकलेट प्युअर असते. पहिले स्टार्टिंगसाठी आले पण शाळेत होत तेव्हाच आले. मेलेडी त्याच्यानंतर तो लाल कलरचा कुठला किसमी पार्लेची होत किसमी. तो आत्ता किसमी जेव्हा पण किसमी जातो नाही तेव्हा पार्लेची कंपनीचं नाव आणि याचं हे प्रोडक्ट पण आहे. 3 भाई 3 होता भाई. बिन लग्नाच्याच राहणार फुवारे असं झिंगडत राहा. चल लवकर आता चलो तो कॅमेरा न्यायला तिथे मोबाईल कॅमेरा उडून जाईल ना. लोकांचा काय भरोसा नाही. पाय देऊन जातील. चला विश्रांती घेऊन झालेली आहे. आराम करून झालाय. पुन्हा फुल कट्टे चिवटा. महादेवाच्या भेटीला. हर हर महादेव. हर हर महादेव. पण हा जबरदस्ती आलेला आहे. याची काही इच्छा नव्हती पण आता बोलतो महादेवाच्या भेटीला. पण याला काहीच इच्छा नाही याची मनापासून. अरे बोचा खाजून दे. बोचाला जाम खाजली. घाम सुटलाय ना म्हणून ते बोचाला खाज येते. ती तुझी करामत आहे. ती तुझी घाणुकली आहे. ते तुझे कर्म येणारच बाहेर. सकाळी यायचा होता पण ह्यो 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 ना आला. मी काय केलेलं नाही. याला मी फोन केला याची याचा मन नव्हता याचा इकडे. त्याला बोललो मी. याचा मन नव्हता. नाही यांचे हे कारण देत होतं म्हणून हे सर्व झालंय. हा बिन लग्नाचा समोरचा चालला येतो 1 नंबर 2 नंबर. 10चा टायमिंग 4 वाजले. चल शेवटची चढ देईल नंतर आराम. गेले 2 दिवस आम्ही चालतोय. फिनिश लाईन काय भेटत नाही. आम्हाला चकवा लागलेला आहे.
सतत 2 दिवस पाणी टाकी 3 दिवस झाले दिसते. आम्ही खूप थकलेलो आहे. पाणी पिण्याची ही ओरिजिनल प्रोसेस. आणि टाकी आहे खराब. कोणतरी फेर असा हा बघा देवाला पाया पडत दाखव ना करते की मी देवाच्या पाया पडते म्हणून. तू ते बोललास ते मी टाकणार. तू जे शिकलास ते मला सांगितलं असं काय होईल? हा मला तेवढा टाइम नाही रे. अरे टाइम काढायचा. असा करणार येतो का? असंच करणार येतो हो, आपण गुजरातला देवाला भेटायला मग त्याला शिकू कसा? करणार येत होता. असं भेटतो तेव्हा. तो बघ मोदी. हा आता मोदी करते पण याच्याकडे दिसतोय, याच्याकडे बघून दिसतोय पोरं काढायला. सर्व मुंबईचा आम्ही तर बघ आम्ही तर बघ मोदी सरकार करतो. सर्व मुंबईला गुजरातला नाही. बीजेपी हटाव. ते आता मग आम्ही दादा हाय म्हणून त्यांना रस्ता बनवून दिला म्हणून तो भुलला आहे. पक्ष जिंदाबाद. कुठली? राष्ट्रवादी जिंदाबाद. मनसे जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. आता जर उद्या जर त्याच्या घराजवळ स्पीड ब्रेकर जर मोदीने करून दिला तर मोदी जिंदाबाद असं करणार आहे. हो रे. उद्या जर याला संडास बांधून दिला, संडास बाथरूम, तर त्यांना पाहिजे काय? फक्त संडास बाथरूमच पाहिजे. त्यांना फक्त त्यांची कामं करून भेटली बस झालं. हा गावात कचरा होते, काय होते, प्लास्टिकचा प्रदूषण वाढलंय, ते ते काय नाही. यांचा इथं रोड करून दिला की यांचे हलवा किती गरम आहेत बघा. अशा अजून तुम्हाला एवढे यावर्षी एकच आहे ना राष्ट्रवादी. आम्ही दादा नाही. 35 वर्ष झाली तरी 35 वर्ष झाली त्याने रोड नाही आणि पाणी नाही भेटत अजून. हे साधं प्रश्न सुटत नाही यांना. त्या बोरिंगचा पाणी प्यायला म्हणून हाशेला गावात येत नाही. हा कारण आहे मेन. बघ इकडे बघ बोल. आता तो काय करेल पण याच्याकडे बघू. मला सांगा. याच्याकडे बघून वाटतंय का करेल? टेन्शन नको. एकच वाटतंय का करेल? राष्ट्रवादी जिंदाबाद. श्री कंकेश्वर देवस्थान ट्रस्ट, श्री पालेश्वर मंदिर. पोलीस बनण्याचं स्वप्न पालेश्वर मंदिराजवळ पोचलोय. जीवात जीवाला गेले 7 दिवस आम्ही चालतोय. 10 वाजता रेडी असणार माणूस 4 वाजता झोपेत न उठून चला कंकेश्वर. हा, झोपलेला नाही, ती तो. जिद्द पाहिजे. एक आला. नुसतं कंके देव असे मित्र पाहिजे की देवस्थानात जाणार पाहिजे. अरे पण पब, पार्टी. ही अशी कारणं देतात हे कावडचे अशी कारणं देतात हे लोक कारणं देतात तर आमचा प्लॅन पिसकटतं. अशी देवस्थानात जाणार माणसं पाहिजे. हा यांना देवाचा आहे ना त्रास. यांना तिकडं फेस्टिवलला जायला लगेच धावत तुर दाखवतात. तुम्हाला वाटतं मी कारण देणार माणूस आहे? अरे ते बघ पोटाकडे बघा मी बघा हाय बघा. कोलेस्ट्रॉल वाला माणूस एवढा चढायला येतोय आणि हा माणूस हाच पोचलेलो आहोत. एका अटीवर. तो बोलते याचा एक प्रश्न आहे. पाठी काय साप कोण पण असू दे व्यंजन मला काय नाही करत. दाखव नाही साप नव्हतं. कुठे आहे ते? अरे साप होता. फणं वाटलं मला. फणस आहे. फणं वाटलं. तू कुठून आला इथं होला वाटतं चालू होता. मग? पण ते दिसलंच नाही त्याच्यात बाजू. नाही मी त्याला आता दिसला होता गुजरात इथं त्याचा. चाला नसता तो. अरे नाही फाना होता तो. फणा मी बघितला. पिवला त्याच्या गाल्याला फाना साप होता. ते गाल्याला पिवला होता. तू कॅमेरा तुझ्याकडे माझ्याकडे नाही. कालाकडचा फणा तो होता. एवढा छोटासा पिल्लू होता काहीतरी. तो काहीतरी घेऊन आला इकडून गेला इथून. तो नाही तो बघ तो त्यांनी मासा पकडला तो पण घाईत गेला त्याने सोडला तिथं. पुढं आहे. तो बघ मासा. कटला पकडतो. हा कटला पकड. तो पान शेड्डा होता मला. हे पण साप का एवढं पाणीत नाही जात. नाही पान शेड्डा होता. मला फणा वाटला तिकडे जाता. तू इथेच राहते. मी नाही इकडे जाणार. मी नाही जाणार. तू पाटणा घ्यायचं तू इकडे. नाही समोरून पाहिजे. जा गेलेलो तेव्हा काय मग काय नाही. हो कटला जिवंत आहे. पाण्यात सोड. कटल्यासारखं झालं त्याचं. पाणी काटल्याला पकडलेला. पायाने त्याच्या तोंडाने लागला मग. काठी आहे ती बघ. काठी आहे.
काय माणूस आहे हा माझ्या काय सगळी जाकर होती कुठे अरे ढकललं असतं तर काय यार सगळं करायचं तू असं कुठं पडला असता तुला असं करून दे हे उचल येते ना हॉस्पिटलला त्याला बिचारा आयुष्य भेटला स्टेबल ठेव खालून बघा येतं काय कोण कॅमेरा ऍक्शन दिसते ना सलीला 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 जायचा सलीला पाठी सलीला जायचा जायचं लेट्स गो ना कोण चाललं कोण जाणार मला सोडून अलिबागला कोण जाणार म्हणजे तर गाडी नाही हा चाललाय म्हणून मला जावं लागेल झालं घेऊन हो रे, काय करशील सांग एसटीने ना एसटीने एस टी आता चालू ठेवलं ना तुला रात्रीच्या माझा आता प्रॉब्लेमच होईल मग एसटीने जातात तिकडं हो तुमचं इकडून इथून काय उलटा नाही उलटा नाही जात वा तो सनसेट भेटतो शूट काढा पटा काय पडा ना त्याला काय तर तुम्ही मग धुवे शूट तर काढित हे पण देतं धुवायला याला बोलतात ऑर्गॅनिक शॅम्पू काय तुझ्या आलं पहिल्या जांब नको ते वापरावं लागली नका चान्स आहे लास्ट चान्स बघायला मला लाल नका देऊ लालच नका देऊ मला पाहिजे तुम्ही घरी जाऊन त्याला घाटायचं यांच्यासारखे कारणं थोडी देतो आपण हे डॉक्टर नको पाहिजे हे कारणं देतात हो आत्ताच जायचं 15 मिनिटं हे ते बघ हे रुद्राक्षाचं झाड आहे
कॅमेरा फिरवत होता या फिरवत माहिती आहे आमच्याकडे नाही आहे माहिती आहे आम्हाला नाही वापरता येत बस बरोबर आहे बरोबर आहे. पोरांना भेटू रे देवा. देवाच्या नशिबात आहे त्याच्यावर आणि जिचा हातला वेळ लागला तेच माहिती आहे. जो कोण आहे पाहिजे त्याला बाहेर काढा. जो कोण आहे त्याला बाहेर त्याचा मार्ग त्याला पाठवला घरी परत त्याच्या आई बाबा रामदेव बाबा. अच्छा परत एकदा इथे ये. बॅटरी डाऊन होत चालले हो दरे परत आहे वर्षी एक माठामध्ये असंच घेतलं स्टेल. नाक घस नाक कॅमेरा फुटेला जे खूप भेटे आला त्याला काय हलक्यातला आहे का अरे नाही पडला त्याची ग्रीन काय बघ ती त्याच्यावरती येस अरे त्याच्यावरती दर्शन झालेलं आहे. अरे एवढी भीती होते कशाला वापरतो मग बाबा म्हणजे काय एकदम हलगर्जीपणासारखा वापरायचा. हर महादेव. मारणार ना नाही नको मारू. भीती लावलीच भीती काय. हर महादेव. गुरांनी परतीची रस्ता गोठ्यात धरलेली आहे. आता आमची गुरं पण घरची रस्ता धरत आहेत. आमची गुरं गुरांनी रस्ता तब्याची कुत्ता कितना भी दिन भर भागे शाम को काय वापस घाणेरडा वाक्य करतोस रे तू पण. कुत्ता बित्ता मी बोलते इथं संध्याकाळची गुरं तबेल्यात चाललीत परत गोठ्यात चाललीत परत आणि आपण इथं हुंटाव. श्रीराम जय श्रीराम. याच्या तोंडा म्हणजे काय कायम शिव्या आणि शिव्या. इथं मस्त संध्याकाळची पहाट बोलते मी. गुरं चाललीत गोठ्यात आणि आपण आपल्या आता जय श्रीराम. शॉट घ्यायच्या नादात मी हरवलेलो आहे. लवकर चला. तिचा नवरा आहे बघ. आज मजा आली. अशी जो माझी साथ सोडणार आहेत एकट्याला तिथं ठेवला होता शूज घालत होता थांबलेला एक मिनिटं पण यो साथ सोडून जातंय तेलंगणा यो कुठं नाही. युकेला अलिबाग, कुठं त्या जुहू आणि आता- गुजरात आता त्या गुजरात घुसलाय. यो सोडून जाते आम्हाला. आम्ही नाही सोडत. आम्ही आमचा महाराष्ट्र कधीच सोडणार नाही. जय महाराष्ट्र. आता बोल बोल बोल. आम्हाला पोटा पाण्यासाठी करावं लागतं आय महाराष्ट्रात कंपन्यात नाही वाटतं पोटा बनवले. पण महाराष्ट्रातले लोक नाही ना तसे धडाचे बरोबर शॉर्ट घेऊ शॉर्ट घेऊ. लेट्स गो. का पाटते का रे आता तर त्याला टॉर्च नाही रे. नाही भाव न ते लावावं लागतं. भाव न मजा वाटली. हो खूप मजा आली. तुला दर्शन पण जबरदस्ती मस्त झाला. तुला जबरदस्ती आणला ना तुला आता निथा बाकासपासून जबरदस्ती झालंय. हॅलो स्टेटसला ठेवू. कोण नाही स्टेटसला ठेवू. एकच माझा मित्र ठेवतो सुचित म्हात्रे. बाकी कोण स्टेटसला ठेवत नाही. लाईक पण नाही करत. कोण सबस्क्रायबर वाढतील त्याचा काय करतील काय नाही. मी तर अजून सबस्क्राईब पण नाही केलं तुझ्या. जाऊ दे सोडतो विषय. मीच आहे तो मीच आहे तो अजून त्याचा लाईक वीक काय काय करत नाही. ठेवतो. काय मस्त सुंदर संध्याकाळ आहे. सायंकाळ आहे. रात्रीचा मार्ग उजळलेला आहे. असं रम्य तल्लन नाही काय
संध्याकाळ नसते ती सायंकाळ असते. अशी सायंकाळ बाप आहे मग अशी फाटलेली आहे नागोबा आला पायाशी. असू द्या फाटणारा साहजिकच आहे. प्रत्येकाला जान त्याची प्यारी आहे. बरं तो नाचता नाही चलीला जावाचं बरं नाच. पण तुम्हाला नाचता येते नाचलं मग कसाच नाचतात. अजून प्रॉपर आपण पावसाळ्यात येऊ पुन्हा एकदा. पावसाळ्यातला एकदम कडक एकदम सिनार येत असेल कारण की प्रॉपर असं. माझे गधड्या प्रेक्षक आहेत. प्रेक्षक मला बघतात. 100 प्रेक्षक आहेत माझे सबस्क्रायबर. ते लोक बघतात. त्यांना दाखव. मी करतो चल चेक होईल. तू अजून सबस्क्राईब नाही केलंस माझ्या चॅनल. काय माणूस आहेस. काय करून फायदा. अन्ना कैसा ऐसा चलेगा नाही तो क्या. तू गुजरातला होतास तर बारा होतास. इकडं आलाय गुजरातची. आता करणारच नाही. अन्ना को राग आया गुजराती अन्ना. वाव सुगंध मस्त आलाय. कुठला रे या फुलांचा सुगंध हा. रात टाकी पण तुम्हाला ते समजणार नाही रात्र कारण की ती तो फ्युचर्स अजून आलंच नाही गोप्रोमध्ये. म्हणजे सुगंध सगळ्यांना सोडायचा. फ्रेग्रन्स. हां मला इंग्लिश शिकवून थोडी. शिकव मगाशी काय बोलतात ते फ्रेग्रन्स. वातावरण आहे ना एवढं मस्त वातावरण आहे ना शुद्ध बोलते काय. ह्या वातावरणाची तोड कुठत नाही. निसर्गाच्या वातावरणाची तोड कुठत नाही. पण संध्याकाळ होताच घरी गेलं पाहिजे कारण हे वेळ आहे त्या भयानक जनावरांचं बाहेर निघायचं. त्याला आपण तोड देऊ शकत नाही. एक जरी डास असला तरी हॉस्पिटलच्या बेडवर आपण असू. खूप रिस्की कारभार आहे. फक्त तुमच्यासाठी मी व्हिडिओ करते. ही रिस्क अंगावर घेते. एकटाच काहीतरी बोलतो. एकटाच बोलत असतं. ब्लॉगर एकटाच बोलत असतं. अशा भयानक रात्रीत सायंकाळी मी तुम्हाला व्हिडिओ सायंकाळ हे दोघं खूप हरामी आहेत. खूप हरामी. तो खाली घेतो. खूप आरामी आहे. तुझा नाही दिसत पण चलो बघा काय दिवस आहे ते टॉर्चर समारला. हे बॉटल गोप्रोचा प्रॉब्लेम आहे रे यार. गोप्रोला लाईट लावायला पाहिजे. प्रॉब्लेम आहे रे. उजेडातच होतं. ते किती खालं रे. 3 तर द्या. द्या पहिले 3 तर द्या. बस 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 रे. नाही बसते मी. एकाची कसलीच वडा कसे काढतात. फेमस वडापाव खायला आलं. काय इथलं गावचं नाव. गावाचं नाव काय. मापगाव. मापगावचा फेमस वडापाव खायला आलं. जर तैलबिल दाखव. कृष्णा महिला संघ 85 महिलांचा ग्रुप आहे आमचं. आणि प्रथमच आम्हाला भेट द्यायला आले. आम्ही आसुरे बागदंडा कावडे भागदंडा पण कावड- मुंबईला कामाला लागतो. हा, मुंबईला असतात ते जॉबला. पण ते आम्हाला प्रथमच मापगावला भेट द्यायला आले. आणि आमचा कृष्णा महिला संघाचा ग्रुप आहे. 85 महिलांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपला आम्ही छोटंसं स्टॉल टाकलेलं आहे. त्या स्टॉलमध्ये आम्ही 6 जणी ग्रुपनी काम करतो. त्या ग्रुपला ते आज भेट द्यायला आलेत आणि आमचा खास वडापाव खायला आलेत ते. आणि ते वडापाव खाऊन टेस्ट कशी आहे ते सांगणार आहे. हो नक्की सांगणार. हा, आणि सांगा आमचा वडापावची टेस्ट आहे. पाय फाट करतात. रक्त कमी आहे तुझ्या. रक्त रवी नाही तिकडे रक्त वाढ बघ. असं कसलं आहे. चालतंय आपण गावठी योगराज म्हात्रे ब्लॉग. म्हात्रे ब्लॉग. आता नाही झालं. 2 दिवसात व्हिडिओ अपलोड टाकतो. लाईव्ह नाही. हां कसं एवढं सगळं मित्र असतील. झाला तर फेमस. लाईव्ह नाही. नाही ना तुला घेतलं नाही, मध्ये चालू आहे. याला घेतलं की नाही. त्याला घे. याला घे. 1-2 दिवसात येशील तू. नवीन सबस्क्रायबर भेटला आपल्याला. काय नाही. तो काय बोलू आहे. हा सलाद आहे ना तो.
नवीन सबस्क्रायबर. शेजवान चटणी आहे. तू काय बोला सांग हे आरामात साडेच्या 5 त्यांनी हे बोलू हे असं आहे माहिती आहे उद्या परत चहा पिताना मस्त आहे टेस्ट. किती तुला सबस्क्राईब वगैरे कोणी केला की मेसेज येतो मेसेज नसतो हां नोटिफिकेशनमध्ये नोटिफिकेशन पण तो गेमिंग व्हिडिओ बोलते. गेमिंग व्हिडिओला स्कोप आहे ना. गेमिंग व्हिडिओ पण करणार आहे मी. तर कुठला गेम करतो कुठला करतो ते पबजीची मध्ये नाही आमच्या इथे जास्त फ्री फ्री फायरवर लहान पोरं फ्री फायर आणि आपण आपली एचची पोरं म्हणजे स्वतः ते गेम खेळला तर नाही करतात व्हिडिओ. मी सध्या चालू नाही केलं मी नंतर करणार. म्हणजे स्क्रीन व्हिडिओ चालू करून ते व्हिडिओ काढायचे ना. हरलेल्या गेमचे पण व्हिडिओ बनवायचे. हां हरलेल्या गेमचे पण व्हिडिओ बनवायचे. फक्त बोलताना आलं पाहिजे. मस्त होता वडापाव. काय काय बनतं तुमच्याकडे मेनू? आमच्याकडे पकोडा बनवतो. पकोडा पट्टी समोसा पॅटीस आहे, वडापाव, चायनीज वेळ हे आयटम आम्ही बनवतो. बिर्याणी बनवतो आम्ही, मोदक बनवतो. ऑर्डरप्रमाणे आम्ही ऑर्डर म्हणजे जेवढ्या ऑर्डर असतील ना ते स्वीकारतो. महिला बचत गट हां कृष्णाई महिला संघ आहे. 85 महिलांचा ग्रुप आहे आमचा. असं प्रत्येक गावाने केलं पाहिजे. बॅनर आहे आमचा. कुठे त्या साईडला जा. बॅक साईडला बॅनर. काय गा मोठा गट आहे. संघ आहे ना. महिला एकत्रीकरण केलेलं आम्ही. उचल रे त्याच्यावर उठ जरा उचल. कृष्णाई महिला संघ. कृष्णाई महिला संघ मापगाव ते लिहिलेलं आहे, आपण बघू शकता. एकत्रीकरण मस्त काम चालू आहे. आणि असंच पुढे दुसऱ्या महिलांनी करावं असं माझी इच्छा तर आहे. आता अलिबाग तालुक्यामध्ये प्रथमच आम्ही या महिला एकत्रीकरण केलं. महाडमध्ये आमच्या आहेत, पण इथे जेव्हा मी 18 वर्ष महाडला होते तेव्हा तिथे आम्ही महिला एकत्रीकरण केले महिलांचं. पण इथे प्रथम मापगावला आले आणि अलिबाग तालुक्यामध्ये मापगावमध्ये आम्ही प्रथमच छोट्याशा गावामध्ये महिला एकत्रीकरण केलेलं आहे. आणि असंच मला अशी इच्छा आहे की सर्व गावामध्ये छोट्या गावामध्ये असं महिला एकत्रीकरण करून सगळ्यांनी असं ग्रुप करून छोटे व्यवसाय चालू करावे. चांगली विचारसरणी आहे. असं आमच्या बाकीच्या महिला काही अगरबत्ती करतात, काही खाद्यपदार्थाचं करतात, काही पापड बनवतात. बरंच काय आणि तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर आमच्या सर्व महिलांना तुम्ही भेट देऊ शकता. ओके. आमच्या महिला भरपूर आहेत, तुम्ही तुला काय बोलायचं काय? भेट द्या. तुला घ्यायला का बोलायचं? युट्यूबवर नाही तो विचारतो गेमिंग व्हिडिओ आहे का? युट्यूबवर सांग मात्र ब्लॉग योगराज युवराज, ब्लॉग. खतरनाक डेअरिंग आहे तुमची. नाही सगळ्यात धाडस पण कोणाला बोलायचं आहे कोणाला? सहा जणींनी या बोला. हा या इकडे आम्ही तुम्हाला कसं वाटलं संघ स्थापन उभं आहे. करून आणि हे करून कसं वाटलं तुम्ही सांगा ना. बरोबर आहे ना. हां ते मग बोलायला शिका व्यवसाय चालू केल्यापासून कसं वाटलं? बोलायला शिका. 2 वर्ष झाली ना. हां आमचे 2024ला ओपन झालं. हे महिला संघ हां मापगाव. महिला संघ. नमस्कार, मी अपूर्वा मापगावकर. आमचं संघ स्थापन होऊन 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण आम्ही आधी अशीच होतो, म्हणजे घरी बसतो, दुपारच्या वेळेत आम्ही झोपायचो. आणि आता हे संघ चालू झाल्यास आम्हाला काम मिळालं आणि 4 पैसे पण मिळाले. ही विचार कोणाच्या मनात आला आधी? हे माझ्या मनामध्ये आलं. म्हणजे मी तिकडे 18 वर्ष काम करत होते महाडला, पण आता इकडे आली. मला असं वाटलं महिलांना काहीतरी इन्कम 4 पैसे मिळावं, त्याच्यासाठी मी धडपडत होते. पण त्याची मला असं प्रयत्न नेहमी असाच आहे का महिलांनी काहीतरी करावं, त्याच्यातून इन्कम काहीतरी महिलांना मिळावं, घर बसल्या महिला काहीतरी घरगुती व्यवसाय करावं. म्हणून एकत्र महिलांना प्रथम मी महिलांना एकत्र आणलं, त्यांचा विचार घेतलं, माझा विचार त्यांना पटलं. त्या बोलल्या हो आपण महिला एकत्रीकरण करायचं. आणि त्याच्यामार्फत आम्ही रजिस्ट्रेशनसुद्धा गव्हर्नमेंट थ्रू हे सगळं चालू केलेलं आहे. आणि त्याला महिलांनी पण मला सहकार्य केलं आणि आम्ही पुढे असे चालत राहणार. तुम्ही पण सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावे अशी माझी नम्र विनंती. हो नक्कीच. तुमच्यासोबत पहिल्या तुम्ही सुरुवात केलीत, नंतर कोण जोडत गेलं? एकदा सगळ्या नसतील आल्या ना? नाही खूप तुम्हाला अडचणी वगैरे आल्या? हो खूप अडचणी आल्या. आम्ही जेव्हा व्यवसाय चालू करायला लागलो तेव्हा खूप आम्हाला बाहेरच्या लोकांनी पण खूप अडचणी निर्माण केल्या.
पण त्याच्यातून आम्ही सहकार्य लोकांनी बाहेरच्या लोकांनी सहकार्य केलं, पण आम्ही त्यातूनच पुढे जायचा आम्ही प्रयत्न केला, हार मानली नाही. आम्ही बोललो नाही, पुढे जायचं, आम्ही पुढे जाणार आणि प्रयत्नशील करत राहणार, प्रयत्न करत राहणार, काही होऊ दे पण प्रयत्न करत राहणार. आता एखादा व्यवसाय पण आम्ही आणलेलं, गव्हर्नमेंट थ्रू आम्ही व्यवसाय आणलेला, महिलांना घरगुती बसून व्यवसाय चालू करायचा असं पण आणलेलं. त्याच्यासुद्धा अडी आणल्या की हे करायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं. पण आम्ही त्याच्यामध्ये शांत बसलो नाहीत, पुढे व्यवसाय करत राहिलो. एक असं व्यवसाय महिलांना आणलेलं का आम्ही आपलं नर्सरीचा पण व्यवसाय महिलांना आणलेला. महिला नर्सरी पण झाडं वृक्षारोपण करत होते, पण त्याच्यामध्ये पण काही लोकांनी अडथळा आणला, तोही आमचं काम स्थगित राहिलं. पण तरी आम्ही थांबलो नाहीत, आम्ही प्रयत्नशील राहिलोत आणि पुढे चालत राहिलो आणि असंच आम्ही चालत राहणार. तुम्ही सहकार्य आम्हाला फक्त करत राहा, बस एवढी विनंती आमची. मस्त काम करताय तुम्ही, सगळ्या असंच चालू ठेवा. आणि आमच्या बाकीच्या महिला पण पापड वगैरे बनवतात, काही महिला आमच्या अगरबत्तीचा व्यवसाय चालू आहे, काही त्यांचं कटलरीचं चालू आहे. आणि याच्या पुढे सहकार्य आम्हाला तुम्ही लोकांनी दिलं तर आम्ही नक्की करू. आणि आम्हाला हाच गाव नाही, प्रत्येक गाव आम्हाला पुढे न्यायचं. हो, चांगलं विचार आहे आणि झालंच पाहिजे प्रत्येक गावात. प्रत्येक गावामध्ये महिला सक्षमीकरण व्हायलाच पाहिजे, महिलेनी सक्षम व्हायलाच हवं. नवऱ्याच्या विचारावरती पण आधारित नको राहायला आणि मुलांच्या विचारावरती पण आधारित नको राहायला. महिला स्वतः सक्षम व्हायला हवी, ही माझी इच्छा आहे, बस दुसरं काय नाही. आम्ही परत येऊ, नक्की भेटू. हा, नक्की भेट द्या. थँक्यू. हा, वेलकम. डायरेक्ट लाईटमध्ये ब्लॉग एंड करतो. लाईट एक मित्र गेला आहे जॉबला, नाईट आहे त्याची. आमचं पण झालं आहे फिरून, मजा आली आज ब्लॉगमध्ये. भेटूया. खूप मजा आली. हा माझा मित्र पण ब्लॉगमध्ये असायलाच पाहिजे. रडते काय भेटूया नेक्स्ट. हा माझा मित्र पंकज म्हात्रे, आपण ब्लॉग चालू करणार आहे, पण याचा मुहूर्त काय लागत नाही. ते आमचा सिंगर बंडू म्हात्रे, बंडू पाटील. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.